टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ठाण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। आपण सध्या ठाण्यातील चित्र दाखवू शकतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून या कामावरती जाणाऱ्या वाहनधारकांना होत आहे। पाहायला गेलं तर मुलुंड टोल नाका असेल, सिग्नल यंत्रणा असेल आणि काही दिवसापूर्वी पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जे ते रस्त्याची चाळण देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागतो। मात्र आता पहाटेची वेळ झालेली आहे, कामावरती जाण्याची वेळ झालेली आहे आणि त्यातच आता वाहनधारकांना अर्धा ते पाऊण तास जे ते कामावरती जायला आता विलंबन लागणार आहे। त्यामुळे नक्कीच आता वाहतूक विभागाकडून या वाहतूक कोंडीचा सोडवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न असेल हे देखील पाहणं गरजेचं असेल। मात्र सध्या तरी मुंबईच्या 5ही टोल नाक्यावरती आता टोल मोफत केले असले तरी मात्र दुसरीकडे वाहतूक कोंडी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पाहू शकतात मुंबईतून ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणारे हे सर्व वाहनं आहेत आणि सकाळची वेळ झालेली आहे। दुचाकी, चारचाकी असेल आणि खास करून बसेस देखील असेल या ठिकाणी मुंबईच्या दिशेने जात असतात। त्यामुळे या मार्गिकेवर 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळे संत गतीने सध्या तरी ही वाहनं धावत असली तरी मात्र ज्या पद्धतीने वाहतूक सुरळीत असली पाहिजे त्यामध्ये वाहतूक सुरळीत दिसून येत नाही। त्यामुळे मुलुंड असेल, विक्रोळीपर्यंत ही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच वाहतूक विभागाकडून कशाप्रकारे वाहतूक सोडवली जाणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। सध्या तरी पावसाने ओसंती घेतली तरी मात्र दुसरीकडे या ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे। त्यामुळे सकाळची वेळ आहे आणि चाकरमान्यांना कामावरती जाण्याची वेळ आहे आणि यातच काही अर्धा ते पाऊण तास लोक हे अडकून पडताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे वाहतूक विभागाकडून कशा प्रकारची वाहतूक कोंडी दूर केली जाईल हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सुरात, TV9 मराठी, ठाणे।